तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता आमची गाडी निघाली डोंगराच्या दिशेने. मग ते अशी निसर्गरम्य वातावरणातली पोरं गाणी ऐकत होती, नाचत तर होतीच पोरं, जाऊ द्या. त्यानंतर मग आता आम्ही निघालो पुढे. त्यानंतर आम्हाला मध्येच आमची हायवेला गाडी दिसली, आम्हाला एक ट्रकची. मग काय पोरांनी त्या गाडी हात केला, ड्रायव्हर काकाने पण मस्त पोरांचा हात केला. आता हे पोरं म्हणले, भाई आम्ही ट्रक बंद हात करतो, तू व्हिडिओ घे. पोरांचा व्हिडिओ काढला. त्यानंतर आमची गाडी परत आम्ही म्हणलं आता हायवेला पुढे जाऊ म्हटलं. तोवर पुढे बघतो तर काय म्हणलं, आर म्हणलं बाकीच्या घरांवर शेजारी गवत असते तर घरांच्यावर गवत आहे. तोवर आमची गाडी थोडीशी डोंगरात गेली. आता डोंगरात गेली तसं बघतो तर काय झऱ्यातून पाणी वरून खाली येत होतं. पोरं नुसतं वातावरण बघून ओरड होती, धुकन नुसतं हिरवं गार गार नुसतं काय म्हणते गार डोंगराची हवा तसं काम होतं. ही पोरं बघा. तर आमची गाडी थांबवली होती पुढे, जरा गाडी जाते नाही बघत होतं. आपल्या पाण्याभाग पुढे गेलता. तोरी आपला वैशा भाऊ मांग्या म्हणते मला बाहेर द्या म्हणलं, येच नाही म्हणलं बाहेर. मांग्याला कोंडलं. परत मला पाण्या व्हिडिओ घेत होता, गाडीला पुढे वाट होती. पाण्या मला मी व्हिडिओ घेत होतो, तोर जाऊ दे मला गाडी पुढे म्हणला. आता अशी गाडी आमची पुढे निघाली. आमचा व्हिडिओ बरोबर कसं आहे बघा, कुणाला काय व्हिडिओ शूट करायचं सांगा बरं. आपला प्रणव नवले व्हेरी क्वालिटी वाय ए ते झालं. त्यानंतर गाडी पार्क केली ती. तर तसं ही पोरला नाचायला थोडंफार पोरं नाचत होती. महिषाचा उत्साह बघा. महिषा म्हणलं थोडं मागं उभा व्हावं म्हटलं, आपलं आवी अजून पूर्ण काय आज पहिला दिवस आहे म्हटलं. सही पोरं खाली घेतली. तो आता ही आम्ही गगनबावडा घालतो. हा गड म्हणजे गगनबावडा. इथे मस्त अशी गणपती बाप्पाची मूर्तीवर कोरली होती. ही पोरं बघा वर उभा राहून नाचते. ए म्हणलं व्हा खाली म्हणलं. आपला वैशा होता, महिषा होता, कांबळे होते, परत साहिल होता. हे तुमचं व्लॉग आहे म्हणलं. पोरांना व्लॉग दाखवायचं साया पुढं, त्यामुळे लगेच खाली उतरलो. पुढचं जरा धोक्यांचा व्हिडिओ घेतला. ही पोरं बघा कशी नाचते. ए नाच का आम्ही आलोय गगनबावडा घाटावरती. वैष्णव दादा की जय, शैलेश भाई जय तुला रे. मॅडम सोबत फुटबॉल अशी गर्दी झाली भरपूर. रेंजचं काय व्हिडिओ काढायला चालू द्या, आपण जाऊ पुढं चला. अजून साहिल पाऊस दमला. साहेब भाऊ मध्ये थांबलो होता, त्याला बहुतेक दम लावला होता. असं चालायचं. चैत्र भाऊ पण होता. ही बघा काय दिसतंय खालचं दरी, पहिले दरी बरं काय सुद्धा दिसत नाही. हे आमच्या आदरणीय सीसी मॅडमला जरा म्हणलं जरा हाय बाय करा. मॅडम डायरेक्ट बाय केलं सगळ्यांना. चला चालायचं जाऊ द्या. मॅडम म्हणल्या चला पुढे मला थांबू नका म्हणला. तो आपला पाण्या गोविंद ही गोविंद तर काय नुसतं साधारण काय नाचण्याच्या जल्लोषमध्ये आहे. जरा त्या संग पण जरा ठुमके मारली. ही पोरं बघा जरा व्हिडिओ घे म्हणली. आमची बाकी मित्र पुढे गेली. मॅडम माझ्यासोबत थांबल्या त्या. थँक्यू मॅडम. खरं तुम्ही माझ्यासोबत थांबला, मी तुमच्यासोबत थांबलो. कोणतं थांबले आपली मागं बघून ती पोहोच चालली. तुम्ही सगळ्या पायऱ्या चढत चढत आम्ही हळूहळू वरती आलो मंदिराजवळ. मंदिराजवळ नियम होता की पहिले सगळ्यांच्या चपल्या काढायच्या आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करायचा पाय धुवून. मग काय आम्ही आतमध्ये निघालो. आतमध्ये शांती खूप राखायची होती, कारण मंदिरात कसलाही कालवा चालत नव्हता. त्यामुळे मी तिथे काय बोलू शकलो नाही. फक्त गपचूप मध्ये आपला व्हिडिओ घेतला आणि पुढे निघालो. मग काल गणपती बाप्पा पण आपले बसले होते. काल बाप्पाचं आगमन पण झालं होतं. मग काय गणपती बाप्पाची इथं पण खूप सुंदर अशी मूर्ती बसवली होती. एवढ्यावरती एवढी मोठी मूर्ती म्हणजे जरा मला आश्चर्यच वाटलं.